नमस्कार. भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात संपदा सगळ्यांचं स्वागत करते आणि राशीचक्रकार शरदजी उपाध्ये यांचं सुद्धा मनापासून स्वागत करते. आपण नक्षत्रांचा अभ्यास करतोय, कन्या राशीकडे चाललो, हे सगळं खरं आहे. पण जेव्हा आपण ग्रह, तारे, कुंडली याचं शिक्षण घेतो त्यातनं काय तयार होतं, मला विनोबा भावेंचं एक वाक्य आठवतं की सुप्त चैतन्य आणि निद्रिस्त शक्ती यांना जागृत करायचं असेल तर शिक्षणासारखं दुसरं माध्यम नाही. आणि मला असं वाटतं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्या शास्त्राला मान आहे त्याचं शिक्षण आपण घेतल्याशिवाय आपले सुप्त चैतन्य जागृत होणार नाहीत. आज वळूया कन्या राशीकडे आणि कन्या राशीतली 3 नक्षत्र उत्तरा, हस्त आणि चित्रा. उत्तरा नक्षत्र जे सिंह राशीपासून आपल्या इथे कन्या राशीत आलंय, अर्थात ते स्वभाव गुण घेऊन येणार, पण तरी सुद्धा एक कालची उजळणी. उत्तरा सुरू होते सिंह राशीमध्ये 26:40ला, बरोबर 30ला पहिला चरण संपला. विभागीय नक्षत्र असल्यामुळे कन्येमध्ये कंटिन्यू होते. दुसरा चरण 3:20, तिसरा 6:40, चौथा 10. या उत्तरा नक्षत्राचं वर्णन आपण खूप उत्साही, पैसे मिळवणारा, अतिशय वेगवेगळं छान वर्णन त्याचं उत्तराचं केलं होतं. आता हे सिंहेमध्ये शोभादायक होतं. नवरा जेव्हा सांगतो आपल्या बायकोला, तू माहेरची खूप श्रीमंत आहे, तिथे तुझं सगळं ठीक होतं, मी नाही तेवढं, तर माझ्याकडची परिस्थिती बघून आता तू वागायला पाहिजे. कधी कधी उलट पण होतं. हे बघ, तुझी माहेरची गरिबी होती, तिथे ठीक आहे, काही तडजोडी तू केलेस, पण आमच्याकडे छान आहे सगळं वातावरण, तू आता बदल थोडी. तसं या उत्तराला सिंह राशीमध्ये एक तऱ्हेचा अभिमानी राशी वगैरे तो सगळं वेगळं. कन्या काय म्हणेल, आता बा उत्तरा, तू तर माझ्याकडे आलं, मी आहे चिकित्सक, बुद्धिवादी, संशोधन करणारी आणि सगळ्याच्या चिकित्सेतनं एक निश्चित निर्णयापर्यंत येणार, त्यामुळे इथे तुझं जरा स्वरूप बदल. हेच उत्तरा कन्येमध्ये आल्यानंतर चिकित्सा थोडी वाढते. कन्या राशीतल्या उत्तरा नक्षत्रात जन्म घेतलेला मनुष्य, त्याचं जे सिंह राशीतल्या उत्तराचं आनंददायी फळ होतं सगळं, तुलनेने थोडं निश्चित बदलेल. हा एक चमत्कार आहे. नक्षत्र तेच, पण राशीच्या माध्यमातून थोडा फरक पडतो. पण कन्या राशीचं जे काय वर्णन आपण मजेशीर अनेक वेळा करतो, चिकित्सक आहे, संशय, माथेपोड करणारे, चिकित्सा करणारे, तेवढं उत्तरामध्ये नाही आहे, कारण ते आनंदीच नक्षत्र आहे. त्यामुळे उत्तरामध्ये मला ग्रह फिरवून आवडेल. उत्तरामध्ये चंद्र, बुध, शुक्र. कन्या राशी असून प्रसन्न व्यक्तिमत्व. कन्या उत्तरेमध्ये संशोधक वृत्ती येईल, अभ्यासू वृत्ती येईल, निश्चितपणाने अभ्यास करायचा ह्या जिद्दीनेच मनुष्य त्यात उतरेल. आणि इथे जरा राजराशी आहे, राणीसाहेबांचा मान जरा वेगळा, त्यामुळे हे चालू झालेलं नक्षत्र थोडं बदलून मी असं म्हटलंय, डिसेंट अभ्यासू माणूस. मग तिथे बुध आहे, शुक्र आहे, रवी आहे, नेपच्यून आहे, हे छान फुलतील ते ग्रह. आणि तिथे ज्यावेळेला शनी येईल त्या उत्तर एवढं उत्साही येणं, पण ते शनीमुळे स्लो सगळं होऊन जाईल. आपल्याला आश्चर्य वाटतं, हुशार मुलगा आहे पण असा अभ्यास का नाही काय, रे का करतोय, तुम्हाला काय कळत नाही. पुष्कळ लोकांना आध्यात्मिक ग्रंथ वाचताना जांभया येतात. आरतीच्या वेळी हमखास जांभया येणारे लोक आहेत. ते लोक म्हणतात की अशी जांभई आली तर दैवी शक्ती असते वगैरे, असं ते काय नाही. आरतीचा कंटाळ असतो माणसाला. आरती ही आर्तपणे आणि श्राद्ध श्रद्धेने व्हायला पाहिजे. पण सुख करता दुःख तेच आहे परत. मग त्या गजाननांचं काही अपील आम्हाला होत नाही, गुण वगैरे, एखादा पोचलेला आहे साक्षात्कारी तो वेगळा. मग त्याच आरत्या पुन्हा पुन्हा कुठच्याही भावनेशिवाय म्हणायला लागलात की जांभई येणारच. हा विषय ज्याला इंटरेस्ट नाही वाटत तो म्हणेल की बऱ्यापैकी झोप येते ऐकताना, त्यामुळे लावूया. काय कोणाचा असेल राशी काय आपल्याला सांगता येत नाही. म्हणून उत्तरामध्ये शनी आला असता व्यक्ती कंटाळवाणीपणाने अभ्यास करते किंवा जगते, काय जे त्याचं डे टू डे शेड्यूल असेल तसं. उत्तरामध्ये मंगळ आला तर त्याची जी एक अभ्यासवृत्ती आहे त्याला छेद जाईल.
मग कन्या राशीतल्या उत्तर नक्षत्र माणूस चिडचिडा होईल. मेषेत कसं तो स्ट्रॉंग होतो ना, इथे चिडचिडा होईल, कुठल्या गोष्टीचं उत्तर मिळत नाही, पटकन गोंधळ होतं सगळं. असे बरेचसे कन्यावाले उत्तर नक्षत्रातल्या मंगळ, हर्षल, राहू असे ग्रह सगळे इतका प्रॉब्लेम होतो. हे बिल भरलं का, ते झालं का, त्या बँकेचा मुद्दा, चिडचिड काय करतो, एका पाठोपाठ कामं करणं, तर तो स्वभाव असतो. हे विवाहोत्सुक मुला मुलींना फार उपयुक्त आहे. बघायला येताना सगळेच असे टॉप येतात बघायला, की त्या मुली पण छान नटतात बिटतात. तुमचं डे टू डे लाईफ जेव्हा चालू होईल, जसं एक नटी म्हणाली होती हिंदीतली, की तुम्हाला अप्रूप आहो त्या नटांचं वगैरे, आमचे हिरो अमुक तमुक. आम्ही जेव्हा जातो कुठे कुठे बाहेरगावी, एकाच हॉटेलमध्ये उतरतो, तर मी सकाळी ह्यांना बघतो लुंगी लावलेले दात घासताना, असं ती स्पष्ट बोलली. ते थोडी कडवड बोलली पण काहीच चूक नाही आहे. तुम्ही ज्या स्वरूपात बघता ते वेगळं स्वरूप आहे. तसं या उत्तरामध्ये मंगळ आला तर कन्येतल्या बुद्धिमत्तेचा भाग जाईल, चिडचिडेपणा येईल. उत्तरामध्ये हर्षल तर अजिबात नको. 84 वर्षाने एकदा येतो, पण त्या काळात ज्यांचे जन्म होतील त्यांना ते त्रासदायकच होईल. राहू, मंगळ, हर्षल, केतू उत्तराची अनेक चांगल्या बाजूंचं नुकसान करतात. आता गुरु आला तर गुरु, शुक्र, हा चंद्र. शुक्र चंद्र एक ओझर तर मी बोललो. गुरु ज्ञानी आहे आणि कन्या प्राथमिक आहे. कन्या पायरे आहे, गुरु गच्ची आहे. मग ह्या गुरु उत्तर नक्षत्रात गुरु आल्यानंतर न झेपणाऱ्या अभ्यासांची सुरुवात करणे. काही वेळेला काही गोष्टी आपलं वय नसतं किंवा काही थोडा विचार करायला पाहिजे. कन्या राशीत उत्तर नक्षत्रात गुरु असणाऱ्या व्यक्तींना बराच काळ एखाद्या विषयाचा अभ्यास करून तो न झेपण्यामुळे वैफल्य येणं किती बारकावे आहेत मग त्याच्यामध्ये. आणि शुक्र हा त्याच्यात एवढ्यासाठी चांगला नाही. कन्या ही कुतूहलाची राशी आहे. कन्या ही एक्सपेरिमेंट करणारी राशी आहे. कन्या चिकित्सक आहे, हिशेबी आहे आणि शुक्र शृंगाराचा कारक आहे. शुक्राच्या कारकत्वाखाली आलेल्या एकाही गोष्टीचा हिशोब ठेवला जात नाही, कधीच ठेवू पण नाही. प्रेमपत्र ही ज्याची त्याची प्रायव्हेट प्रॉपर्टी असते, ती कधी जाहीर होत नाही. अगदी न्यायमूर्ती रानडेने जरी आपल्या सुशीला नावाच्या पत्नीला पत्र लिहिली तरी ती वेगळी, ती काही गाळूनच ती छापली असणार. वैयक्तिक पातळीवर त्याने जे एकमेकावरचं प्रेम व्यक्त केलं ते त्यात येणार नाही. शुक्र नाही चांगला. कन्येत शुक्र नीचीच असतो, गुरु न झेपणारं, आणि बुध वगैरे बऱ्यापैकी फळं देतील. कळलं? तेव्हा पापग्रहांना उत्तरा नको. शुभग्रहांपैकी बुध बरा. शुक्र विकृत कुतूहल निर्माण करेल आणि चंद्र असतो त्याला एक प्लेझंट कन्या राशीची सुरुवात होते बुद्धिमत्तेची. आपण आता उत्तरा म्हणजे उत्तरा फाल्गुनी खरं तर म्हणायला पाहिजे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा अभ्यास झाला आणि आता हस्त नक्षत्राकडे आपण आलो. उत्तरामध्ये 2 तारे, हस्तामध्ये 5 आणि चित्रामध्ये 1. आता ह्या हस्ताची सुरुवात कुठे होते बघ, 10 अंशावर. कन्या राशी बऱ्यापैकी जेव्हा वयात येते, म्हणजे काय, कन्या राशी बऱ्यापैकी वयात येते म्हणजे अंशाने पुढे मी जाते. तुझं जरा समाधी भंग अंशाने वयात येते म्हणजे काय होतं तर युवावस्थेत. 12 ते 18 युवा आहे. 10ला उत्तरा संपतं. हस्त हे नक्षत्र पूर्णपणे युवावस्थेत पसरले बऱ्यापैकी. हा, इथे 10 अंशाला सुरुवात होते आणि संपतं 23-20 म्हणजे कन्या राशीच्या चिकित्सक, कुतूहल असणाऱ्या, अनेक तऱ्हेच्या गोष्टीचा प्राथमिक अभ्यास करणाऱ्या, जॅक ऑफ ऑल ट्रेड असणाऱ्या या नक्षत्राला युवावस्था आहे. हस्त निर्लज्ज आहे. आता कोण नक्षत्र असेल तर काय ते उपाध्याय, आम्ही एवढे 7:30ला उठून प्रोग्राम लावतो, आम्हाला निर्लज्ज म्हणले. हे ज्या काळात लिहिले त्या काळातल्या सगळ्या नीतिमत्तेच्या कल्पना वेगळ्या होत्या. मग निर्लज्ज म्हणजे काय तर आपल्या पत्नीचा भर रस्त्यामध्ये हळूच हात धरला तर किती लाज, त्याचं कुतूहल पण असणं, या अर्थाने निर्लज्ज. ती विकृत नाही, उत्साही पण आहे. चोरी करणारा म्हटलंय, हे चौर्यकर्म साहित्यामध्ये जास्त येतं. कन्या राशीच्या अनेक लोकांच्या मध्ये ही सवय असते, काही कविता बेलाशक आपल्या नावावर छापणं वगैरे, कॉपीराईटचा विचार करणार नाहीत ते, कारण त्यांचं
पाठांतरही चांगलं असतं, चिकित्सा खूप असते. मग कधी कधी असे लोक छान छानपैकी कविता, गोष्टी, एखादं उदाहरण आपलं म्हणून दडपू शकतात. ते साहित्यिक चौर्य या अर्थाने परोपकारी पण आहे. ह्या नक्षत्रामध्ये एक गुण आहे की काही वेळेला मदत करत जायचं, काही हेतू ठेवायचा नाही, अपेक्षा ठेवायची नाही. मद्यपी कदाचित उत्साहपोटी या लोकांना मद्याची आवड निर्माण होऊ शकते. दुसरं कारण, कन्या थकते फार. जेव्हा अशा चिकित्सेने मेंदूला थकवा येतो त्यावेळेला अध्यात्म करून शांती मिळवण्यात की ती भाविक नाही. मद्यपी. तर मी बऱ्याच वेळा सांगतो, मीन राशीच्या लोकांनी पॉज घेताना सांभाळावं. मी ते एकदा बोललो तर आठवतंय. मग मीन राशीच्या लोकांना काय करावं, तर बायकोचं नाव मालविका सहसा ठेवू नये. गाडगीळ शब्द फार जपून उच्चारावा त्याने. तसा मद्यपी नको तिथे पॉज घेतात ते लोक. पण तुम्ही जुना नव्याची सांगड घालण्यासाठी मी एवढं जुनाट आणलं आहे. तर अशा दृष्टीने ते मद्यपी म्हणजे व्यसनी नाही आहे. त्यांना खूप थकवा आला तर एकच मार्ग असतो हा. इतर अनेक मार्ग मनोरंजनाचे किंवा अध्यात्माचे ते नाही त्यांना रोज. निर्दयपणा कधी कधी असू शकतो. कारण का, आता त्या कन्या राशीमध्ये काय एवढी गुरुच्या राशीसारखी मॅच्युरिटी नाही आहे आणि युवावस्थेत आहे. त्यामुळे काही वेळेला त्यांचं वागणं वादग्रस्त या अर्थाने म्हटलं आहे. कलाकुशल. कन्येमध्ये एकमेव गुण आहे, तिन्ही नक्षत्रांना कुठली तरी कला आहे. उत्तरामध्ये बोलणं आहे, हस्तामध्ये आहे, चित्रामध्ये पुढे आपण बघूच. आणि विद्वत्ता शिवाय थोडी धार्मिकतेची सुरुवात, धार्मिकतेला पोचले नाही पण कुतूहल आहे, असा हा सगळा हस्तात भाग असल्यामुळे हस्तामध्ये कधी मंगळ येऊ नये. मद्यपान वाढतं. हस्तामध्ये हर्षल आला तर प्रचंड मानसिक त्रास, म्हणजे नर्व्हस ब्रेकडाऊनची चान्सेस आहेत. हस्तामध्ये शुक्र आला तर व्यक्ती वाईट वासना नसताना सुद्धा कुतूहलापोटी काय काय असतं या गोष्टीमध्ये, थ्रिल काय बघूया असं घडू शकतं. हस्तामध्ये बुध आला तर बऱ्यापैकी वक्तृत्व मिळू शकतं. हस्तात गुरु आला तर चिकित्सेने अध्यात्म करणं. काय उपाध्याय एवढं सांगतात, गुरुचरित्र बघूया आपण, असं घडू शकतं. तू ग्रहांचा रंग आणि नक्षत्राचं वर्णन मिळव, तुला आपोआप कळेल कुठले चांगले कुठले वाईट. हस्त नक्षत्रानंतर आता चित्रा. हस्तात तुला काही शंका नाही? हो आहेत ना, मला ग्रह ठेवून बघायचेत ना. आता ठेवले ना. पण तुम्ही शरदजी हस्ताची माहिती दिलीत, पण हस्त या नक्षत्रामध्ये कलावंत असतात, जसं या तिन्ही नक्षत्रांचं फळ आहे ते. पण हस्तामध्ये चंद्र आला तर त्याचा काय परिणाम? चंद्राची क्षेत्र भावनेची आहेत, अर्थात ऍक्टिंग हा भाग येतोच. एखादा मनुष्य हस्त नक्षत्रात शुभ चंद्र असेल, युवावस्था, बुधाचे शुक्राचे छान त्रिकोण योग वगैरे असे, तर त्याला एक उपजत अभिनय हा भाग असू शकतो. पण अभिनय सम्राट होण्याला जे गुरुचं बळ लागतं ते नाही, त्याच्या लेवलला. मग आपण बालनाटकही बघतो, प्रायोगिकही बघतो, त्याचं एक लिमिट आहे. पण हस्त नक्षत्रात चंद्र असणाऱ्या व्यक्तीला त्या रंगभूमीची एक सगवंदा ड्रामा नावाचं जो गोष्ट आहे त्याची खूप माहिती असणं हे घडू शकतं. हस्त नक्षत्राचा माणूस ॲक्टर होईल का सोडून द्या, पण तो ॲक्टिंग या विषयी डॉक्टरेट घेऊ शकेल, कारण तो पृथक्करण करते ते राशी. असा सगळा सुंदर भाग त्यात आहे. चंद्र, बुध, शुक्र बऱ्यापैकी, पण शुक्राला थोडंसं ग्रहण अशासाठी लागतं. खूप लहान वयामध्ये नको त्या गोष्टी म्हणजे तरुण वयात ज्या करायच्या त्या लहान वयातच करण्याची इच्छा होणं, कुतूहल असणं, आणि कुतूहल शमल्यावर फ्रस्ट्रेशन येणं. काय मी काय एवढा अर्थ नाही तर असं फ्रस्ट्रेशन आहे. आणि राहू केतू तर सत्यानाशच हा शब्द योग्य होईल त्याला. हस्तामध्ये राहू असेल, कॅरेक्टरला खूप जपलं पाहिजे. केतू एवढा नाही, केतूचं जरा क्षेत्रच वेगळं आहे, स्मशान विद्येचा कारक तो. हस्तामध्ये राहू असेल तर राहू हा विषाचा कारक आहे. चंद्र मनात विष म्हणजे काय, तर जाणवत हे सगळं वाईट आहे, हे व्यसन या सत्रात येतं. करूया ना, आता सध्या मी फ्रस्ट्रेटेड आहे खूप, असं पण ते होतं. करूया. मंगळ हा व्यसनाधीनता वाढवेल.
मंगळाला धावायला आवडतं, पण कुठे थांबायचे जजमेंट नाही. टू मच स्पीड अँड टू लिटल जजमेंट असं. आणि मंगळामुळे चिडचिड वृत्ती, चिडचिड रागीटपणा. वृत्तीमुळे त्रास होऊन ते पुन्हा मद्यपानाचे प्रकार वाढणं, हे सगळं एकांगी चांगलं आहे. हे एकांगी चाललंय म्हणजे काय, तर याच अशाच पोझिशन मध्ये लग्नी गुरु आहे त्याच्या, तर ते सगळ्याला आवर घालायला लागेल. बरोबर. आणि आता चित्रा एकच तारा. चित्रा एकच तारा आहे, पण भारी आहे. कसा, तर चित्राच्या लोकांना वेशभूषेचं ज्ञान फार असतं. संबंध कॉस्ट्युम हा प्रकार त्यांना आहे. स्वतः चित्रविचित्र रंगाचे ते कपडे घालू शकतात. त्यावरनं मजा पण करतात की एक माणूस म्हणला, मी माझ्या बायकोला नकोसं झालं असं मला वाटतं. अरे एवढं काय व्हायचं, तो काय मला कळत नाही, मी मरावं असं तिला वाटतं. असं बोलायला काही नवरे मग असं ते करतात. पण हल्ली मी शिकारीला निघालो की ते हरणाचं चित्र असलेला भुसकोट मला घालायला देते. याच्यावर तो कुठे पोचला बघतं. हे असे बऱ्याच वेळेला करतात काही नवरे, मजा पण करतात. एक नवरा असाच एकदम सूक्ष्मात गेला, काश्मीर ओ काश्मीर, ओ हो काश्मीर, असं करत बसला आपल्याशीच. एक जण आला, अरे म्हणे तू कधी काश्मीरला गेला नाही, काय करतोय. माझी बायको आत्ता काश्मीरला गेली. असे पण बनेल नवरे खूप असतात. चित्रामध्ये वेशभूषेचं खूप नॉलेज असणं. कुठच्याही माणसाला एखाद्या नाटका सिनेमासाठी आपण जर नेमला, वेशभूषा अमुक खूप व्हरायटी आणेल. त्याला रंगभूषेची वगैरे ती जाणीव असतेच ती. पण चित्र हे तामसी दुर्गुणी असं नक्षत्र वर्णन केलेलं आहे. सिंगल पाहिलं तर येस, चित्रामध्ये मंगळ हर्षल तामसेपणा आणतात. पण त्याला जर काही आर्टिस्टिक एक फील्ड मिळालं, या सिरियलमध्ये तो वेशभूषा करण्याचं काम करतोय, तर तो मन लावून ते करेल. त्याच्या आवडीचा विषय तो, त्यात संशोधन करेल, त्यात चिकित्सा करेल, आणि हे आवश्यक असतं सगळं. नाहीतर काय, त्याचं जर ॲब्सेंट माइंडेड असेल डायरेक्टर, तर उपसंपादकाच्या डुलक्या, हा जसं असतं ना तसं डायरेक्टरच्या डुलक्या. तुकाराम महाराजांच्या जीवनावरचा सिनेमा, मुलं खेळतायत, डबड्याला लात मारतायत, त्या डबड्यावर डालडा लिहिलं होतं. इतकं पण तुम्ही बेसावत असून चालणार नाही. शिवाजी महाराजांची सिरियल चालू आहे ना, आणि मोठी इलेक्ट्रिक वायर गेलेली दिसते आपल्याला स्पष्ट. इथे कन्यावाले शोधून काढतात बरोबर. पण तो लक्षात आलं, शिवाजी महाराज घोड्यावरनं निघाले होते आणि केबल आली मोठीवरनं. आपल्या लक्षात पण येत नाही, आपण महाराजांकडे बघत असतो. असे कन्यावाले मूळ विषय सोडून ऑब्झर्वेशन करणं, परीक्षण, निरीक्षण, विचारपूस, हे सगळं कन्येचं वैशिष्ट्य. म्हणून चित्रामध्ये मंगळ, हर्षल, राहू उच्छाद मांडतात, तामसेपणा वाढवतात, दुर्गुण वाढवतात. म्हटलं तर कन्येची तिन्ही नक्षत्र. उत्तरा प्लेझंट आहे, हस्त चांगली मिळाली वस्तुस्थिती सगळी त्याची तर छान करेल तो. वातावरण घरातलं चांगलं असेल तर सभ्य माणूस होईल तो. जर दुर्गुणी अशी मित्र वगैरे मिळाले तर सगळाच प्रॉब्लेम होईल. आणि चित्रामध्ये एक आर्टिस्टिक टॅलेंट्स आहेत. ते आर्टिस्ट वस्त्रांच्या बाबतीत जास्त आहेत, वेशभूषेच्या बाबतीत आहे, थोडं नॉलेज संगीताचं पण आहे. पण हे सगळं नाजूक काम पापग्रह बिघडवतील ना. म्हणून मंगळ, हर्षल, राहू, केतू तिथे नकोत. चंद्र, बुध, नेपच्यून, शुक्र चालतील. पण कन्येत शुक्र आला तर मनुष्य केव्हा तरी व्यभिचार करतो. 6कडे शुक्र दिसला, इतका सरळ नाही माणूस तो. आणि मग तो पंचमात लग्नात असला तर बघायलाच नको. अशा प्रकारे उत्तरा, हस्त, चित्रा हे पूर्ण झालेलं आहे. नाही म्हणजे चित्रा पूर्ण नाही होत, पुढे तुळ राशीमध्ये ते जातं. तर आता थांबूया इथे. कन्या राशीच्या सर्व मंडळींचे आणखीन काही प्रश्न असतील. पण एक त्यांचे गैरसमज दूर झाले. कन्या ही विनोदासाठी मी स्टेजवर हसवण्यासाठी राशी घेतली आहे, पण तशी ती संपूर्ण नक्षत्र नाही आहे. तुम्ही नक्षत्र बघा आणि त्याप्रमाणे त्याचं फळ वर्तवा. आज इथेच थांबते. अच्छा.